फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलेत. दोन्ही कॅप्टनना एक विनंती आहे की बीमर साठी एक रिव्ह्यू ठेवलेला आहे आपण, आणि जर पंचांना जर डिसिजन डाऊटफुल असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. बाकी टीम रिव्ह्यू वगैरे हे काय नाही आहे. आयोजकांकडून विनंती आहे, ही दोन्ही संघांनी नोट करायची आहे. सो आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो की टेम्पाले विपक्ष मोरबा, झिया 11 मोरबा यांच्या दरम्यान ही चालू असणारी लढत आपण या ठिकाणी अनुभवतोय. मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आलेत, मसूद गजगे आणि सादिक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलोय. मित्रांनो, मसूद गजगेचा आपण खेळ संपूर्ण ह्या रायगड जिल्ह्यामध्ये पाहत आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये घोंगावत असणार हे वादळ आज A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या या मैदानामध्ये येऊन ठेपलंय. पहिल्या मॅचमध्ये आपण त्याची अफलातून खेळी पाहिला असेल. अनेक प्रकारचे शॉट त्याच्या भातामध्ये आहेत. त्यामध्ये नो लुक आपण या ठिकाणी पाहिलात. कव्हर ड्राईव्ह कशाप्रमाणे खेळावा हे देखील आपण त्याच्या माध्यमातून पाहिलात. जबरदस्त खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडकडे आहे मसूद गजगे. प्रेक्षकांचा नजरा देखील मसूदवर असणार आहेत. आपण पाहतोय प्रेक्षकांची मने जिंकणारा खेळाडू आहे. बॅक टू बॅक 2 मॅच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांनी घेतलाय. कशा प्रकारची फलंदाजी मात्र क्वालिफायरच्या मॅचमध्ये करेल या देखील नजरा आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय मोहतसीनने देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या आधी टाकलं होतं. 2 धावा दिल्या होत्या, 3 विकेट घेतले होते. तोच मोहतसीन पंचांच्या उजव्या बाजूने पहिलाच फटका रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चुकला आणि मला असं वाटतं ओव्हरथ्रोच्या माध्यमातून या ठिकाणी धावा मिळतील. 4 चेंडू फरार सीमारेच्या पार, चौकार, 4 धावा. 4+2 अशा एक विनिंग शॉट देखील आपण त्याच्या माध्यमातून पाहिलात. 2 चेंडूवर 6 धावांची आवश्यकता असताना मारलेला तो षटकार देखील आपल्याला आठवावा लागेल. तसंच काहीसं योगदान गोलंदाजीच्या माध्यमातून देखील त्याच्या माध्यमातून आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा मोहतसीन. विजयचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवल्यात. निश्चितप्रमाणे हा जर चेंडू सुटला असता तर चौकारामध्ये त्याचं रूपांतर झालं असतं, परंतु 3 धावा वाचवल्यात. योग्य कामगिरी विजयाच्या माध्यमातून संघासाठी पाहायला मिळते. मोरबा विरुद्ध टेम्पाले अशी ही लढत. झिया 11 मोरबा विरुद्ध टेम्पाले यांच्या दरम्यान ही चालू असणारी लढत. फुल ऑरलँड डिलिव्हरी, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वा, अफलातून अद्वितीय अशी क्षेत्ररक्षणाची भूमिका मोरबे संघाच्या या खेळाडूकडून पाहायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. धावसंख्या धावफलकावर पोहोचते 7 त्या आकड्यावर. जबरदस्त षटक हाताळतोय मोहतसीन. जितने तारीफ की जाए उतनी कम ऐसा खिलाडी मोहतसीन, क्या बात आहे. त्याच्या भातामध्ये अनेक प्रकारचे चेंडू आहेत. यॉर्कर लेन डिलिव्हरी आपण पाहिलात मगाशी, त्यांनी 2 ते 3 चेंडू त्या प्रकारचे फेकले. ब्लॉक होलचा चेंडू देखील आपण त्याच्या माध्यमातून पाहिलात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. वा, क्विकनेस पहा. चेंडू हातामध्ये आला, त्यानंतर विदिन सेकंडमध्ये त्यांनी तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु एकही धाव त्या चेंडूमध्ये आली नाही. ते सातत्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मोहतसीनच्या माध्यमातून पाहतोय. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. संपूर्ण संघ आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. थोडासा अडथळा मैदानाच्या आतमध्ये येतोय.
चला मॅच चालू करायची आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक या ठिकाणी चालू असताना मोहतसीनचं फुल ऑरलाईन डिलिव्हरी, परंतु पुन्हा एकदा सादिकच्या माध्यमातून रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. मला असं वाटतं सरळ बॅटने हा चेंडू खेळला असता तर काहीचं रूपांतर वेगळं झालं असतं या फटक्याचं, परंतु तो प्रयत्न आपण मगाचपासून पाहाल तर वारंवार तो करतोय. याच्या आधीच्या मॅचमध्ये तो सक्सेस झाला होता. 2 ते 3 रिव्हर्स अटेम्प्ट केले होते, ते सक्सेस झाले होते. 6 धावा आपण त्याच्या माध्यमातून पाहिला, चौकार देखील पाहिलेत, परंतु आता काहीचं वेगळं करावं लागेल कारण समोर मोहतसीन आहे. ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय ना, अतिशय जबरदस्त गोलंदाजी, तितकाच चांगला फटका खेळून काढलाय. चेंडू ऑन साईडला 4 धावांसाठी फरक. मसूद गजगे ऐकायचं नाव घेत नाहीये मित्रांनो. एक अशा प्रकारचा हा खेळाडू आहे, ऑलराऊंडर स्वरूपाचा खेळाडू आहे. अतिशय सगळ्या स्पर्धा गाजवण्याचा पराक्रम त्या मसूद गजगेने केलाय. टेम्पाले संघाला बिलॉंग करतो. पुन्हा एकदा रिव्हर्स, वा अफलातून चौकार, 4 धावा. याप्रमाणे माणगाव प्रीमियर लीग मध्ये देखील तितकं चांगलं प्रदर्शन मसूद गजगेचं राहिलं. रायगड प्रीमियर लीग देखील या खेळाडूने खेळली. अनेक मोठ्या स्पर्धा खेळल्यात, अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा दमखम राखलाय. रायगड जिल्ह्याचा मान देखील तितकाच त्या खेळाडूने राखलेला आहे असा मसूद गजगे. पुन्हा एकदा रिव्हर्स, वा. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याची ताकद मसूद गजगे मध्ये आहे आणि तो दाखवण्याचा इथे पराक्रम त्याने केला आहे. तीन चौकार मारण्याचा पराक्रम मसूद गजगेने केलाय. वाह मसूद, क्या बात आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, क्या बात आहे. आणि आता मात्र चेंडू जाते सीमारेषा पार. षटकार, 6 धावा कव्हरच्या डोक्यावरून. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर देखील चौकार आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम मसूदने केलाय. क्या बात आहे. प्रेक्षकांना ज्या प्रकारची फलंदाजी मसूदची बघायची आहे ना, त्याच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना सर्वांना पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग खुश कधी होतो, ज्यावेळेस अशा प्रकारची फलंदाजी एखादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असतो. निश्चितप्रमाणे ते काम मसूद करतोय. मगाचपासून आपण पाहाल तर सर्व सामने थंड आणि शांत प्रकारचे होत होते, परंतु मसूदने मात्र आता गेममध्ये थोडासा बदल केलाय.
ते सातत्य मैदानाच्या आतमध्ये मसूदच्या माध्यमातून पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, त्याच रनर मध्ये चेंडू आलाय. इनबॅट प्रकारचा चेंडू सीमारेषाच्या बाहेर पाठवून देतोय, फेकून देतोय 6 धावांसाठी. खेळतोय हे पण कोणी शिवभक्त रायगडावर जाणार असतील तर त्यांनी तिथे चहा पाणी याचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव या ठिकाणी नोंद केली जाईल. वाईटच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या येते 40 आकड्यावर. 40 धावा धावफलकावर लागतात. मसूद गजगे यांनी हा आजचा दिवस मात्र बनवला आहे प्रेक्षकांचा आणि आमचा देखील. ज्याप्रमाणे खेळाची प्रात्यक्षिका या मैदानावर दाखवली गेली पहिल्या बॅट्समन पासून ते आत्तापर्यंत, अतिशय मसूद गजगेचं नाव मात्र निश्चितप्रमाणे कोणी विसरणार नाही. संपूर्ण निजामपूरकर मला असं वाटतं नाहीच विसरणार, कारण 6च्या 6 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा विक्रम त्यांनी आधीच्या ओव्हरमध्ये केलाय. 28 धावा त्या धावफलकावर लावल्या. वैयक्तिक मला असं वाटतंय 34 आकड्यावर मसूद गजगे खेळतोय. 8 चेंडू आणि 34 धावा. पहिलं अर्धशतक मसूद गजगे 2025 मध्ये या A1च्या स्पर्धेला लावेल का, याच्याकडे देखील प्रेक्षकांची उत्कंठा. फुल ओव्हरलेट डिलिव्हरी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. लेग स्लिपच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकही धाव त्या ठिकाणी आली नाही. लोअर फुल टॉस जरूर होता, क्रॉस बॅटने चेंडू खेळून काढायचा होता. लाइनमैन बाहर से जाए, लाइनमैन अंदर ना खेले. परंतु यशस्वी झालाय मसूद. पुन्हा एकदा गोलंदाज मोहतसीन, ज्यांनी ताहिर रफीसाब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मसूद गजगेसाठी. पुन्हा एकदा मोहतसीन, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, थोडीशी हाईट कमी जास्त होती. वेस्ट हाईटचा मला असं वाटतं 9 दिलाय पंच. वाईड दिलाय. खूपच जास्त उसळलेला चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरून चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांनी वाईटचा इशारा दिला. 1 रननी धावफलक पुढे वाढेल 42 आकड्यावर. मसूद गजगे इज ऑन स्ट्राईक. मोहतसीन राईट आर्म ओव्हर द विकेट. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू जरूर होता, खेळून काढलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळते. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू होता. 2 धावांचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी राहिलाय. मसूदला जेवढी स्ट्राईक आपण देऊ ना तेवढं मला असं वाटतंय मोरबा संघ या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल. झिया 11 मोरबा या नावाने हा संघ खेळतोय आज. आणि टेम्पाले संघ आपण पहिल्या 2 मॅच या ठिकाणी विजयी झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार 4 धावा.
माध्यमातून आपण या ठिकाणी सुमधुर आवाज त्यांचा ऐकलात. अतिशय जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न मसूदचा आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा. हीरा माना जाता है मसूद गजगे के नाम से। इस बार उछाल बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश नाकाम होते हुए इस बार अमीर ने उनको चकाया। टप्पा खाने के बाद थोड़ी सी आउट स्विंग होती हुई गेंद सीधे बल्ले से खेलने की कोशिश जरूर की थी यहाँ पे मसूद ने, लेकिन डॉट गेंद जाती हुई दो रन हाफ सेंचुरी से पीछे रहते हुए मसूद लूडो को पार किया। इस बार बहुत ही बेहतरीन कर्रा स्ट्रोक, स्वीट स्ट्रोक खेलते हुए गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए। क्या लाजवाब हाफ सेंचुरी मुकम्मल करते हुए प्रदर्शन करते हुए जरा टाळ्या झाल्या पाहिजेत मसूद. छोटे मस्जिद के इमाम साहब हाफिज ताहिर साहब हर साल यहाँ पे आते हैं, हमारी हिम्मत अफजाई करते हैं. उनके बगल में है हमारे बुजुर्ग इब्राहिम भाई. त्याचप्रमाणे एकनाथ कुर्मे साहेब गेल्या 28 वर्षामध्ये यांचं आम्हाला सहकार्य आहे. असेच बरेचसे मान्यवर आहेत या ठिकाणी दोन्हीकडे की ते येतात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. या सर्व मान्यवरांचे, सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की उद्या या ठिकाणी अख्ख्या भारतातले रती महारथी उतरणार आहेत, याचा आपण लाभ घ्यायचा आहे. A1चा प्रयत्न आहे की तुमच्या समोर अख्ख्या भारतातील जे चांगले चांगले टेनिस प्लेयर आहेत त्यांना आणण्याचा प्रयत्न आहे. इस बार कवर रीजन में खेला हुआ स्ट्रोक कारपेट के सहारे
सोजल वहां पे खिलाड़ी तैनात थे, फील्ड करे थोड़ा, तब तक 1 रन मुकम्मल करते हुए मसूद, जो कि 360 के आज का दिन उनका ही है ऐसा लग रहा है मेरे को, क्योंकि हर मैच में बल्लेबाजी गेंदबाजी हो या फील्डिंग हो, हर पार्ट में उन्होंने अपना अहम रोल निभाया है दोस्तों। इस बार दिशा से भटके अंपायर ने दिए वाइड के रूप में 1 रन एक्स्ट्रा के रूप में खर्च करते हुए अमीर बीच मैदान पर इस एक एक्स्ट्रा क्रम में 10 से टीम का स्कोर जा पहुंचा है 67। निखिल स्ट्राइक पर सामना करेंगे अमीर का। अमीर एक तेज रफ्तार के गेंदबाज, इस बार फुल टॉस बनाकर खेला हुआ स्ट्रोक, हवा में गेंद है, 1 बाउंस लेती हुई गेंद सीधी फील्डर के हाथों में जाती हुई, अच्छा यहां पे फील्ड करते हुए, अच्छी फील्डिंग करते हुए मिड विकेट की जानिब खिलाड़ी तैनात थे। ऐसा लग रहा था कि 1 बाउंस गेंद सीमा पार होगी, लेकिन अपने ऊंचाई का फायदा उठाते हुए इस गेंद को रोकने में कामयाब हुए वो खिलाड़ी। बाउंड्री के लिए ओके सर, रिव्यू है। ओके ओके यहाँ पे अख्तर जलगांवकर ये भी आ पहुंचे हैं, उनका भी A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में भी खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। आमचे जुने जाणते यादव वायरमॅन माजी रिटायरमॅन आहेत, त्यांचाही आगमन आहे, त्यांच्या जोडीला आमचे बद्री प्रसाद आहेत, त्यांचंही आगमन आहे। A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। जे जे मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो की याहून 4 रन बाउंड्री, अच्छी कोशिश की थी, लेकिन जो बाउंड्री लाइन है, लाइन के ऊपर से उन्होंने इस गेंद को रोकने की कोशिश की थी और इसी वजह से यहां पे 4 रन मिलते हुए बल्लेबाज मसूद को, सॉरी निखिल को। लास्ट ओवर लेके सौरभ, इस बार उछाल भरा स्ट्रोक खेला है कवरिजन में, 1 बाउंस लेती हुई गेंद सीधी सीमा पार होती हुई 4 रनों के लिए। क्या इस बार हेलीकॉप्टर जरूर उड़ा है, लेकिन कारपेट के सहारे गेंद जाते हुए लॉन्ग ऑन की जानिब 1 रन मुकम्मल किया। दूसरे रन के लिए दौड़ लगाई है मसूद ने, दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते हुए इस 2 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 77 रन। बहुत ही अच्छी बल्लेबाजी बीच मैदान पर मसूद के जरिए आखिरी ओवर जारी है इस इनिंग की। सौरभ के जरिए, सौरभ ने अपने इस ओवर में 2 गेंदें फेंकी हैं, 6 रन खर्च किए हैं सौरभ को पार किया। इस बार फुल टॉस गेंद सीधे बल्ले से खेला है, हवा में गेंद है, गेंद जा रही है 1 बाउंस सीमा पार 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन और खूबसूरत टाइमिंग मसूद के बल्ले से। हकीकत में अगर देखा जाए तो उनको फुटबॉल नजर आ रहा है। सही बात बोले, जितनी उनकी तारीफ की जाए कम है। यहाँ पे जरा टाळ्या झाल्या पाहिजेत ज्या पद्धतीने त्याची